मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून 5 प्रवाशांचा काल मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे सर्वत्र संताप होऊ लागला असतानाच या घटनेवर मनसेनं आज सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे रेल्वे स्थानक परिसरात धडक मोर्चा काढला। यावेळी मनसेच्या वतीनं रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मुंब्रा दिवा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ज्या वळणावर अपघात झाला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार 3 महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील मनसेच्या एका कार्यकर्त्यानं रेल्वे प्रशासनाला केली होती। या अपघातात त्या मुलाला आपले पाय गमवावे लागले असल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय। रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात मनसेनं आज रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला। ठाण्यातील गावदेवी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली। मोठ्या संख्येनं मनसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते। रोज प्रवासी मरे सोयरसूतक आहे का? प्रशासन कोडगे, सरकार निष्क्रिय, प्रवाशांना वाली कोण? त्याची झोळी सदा खाली, दररोजचा प्रवास न ठरो शेवटचा श्वास, मृतांना न्याय द्या, दोषींना शिक्षा, या निष्काळजी रेल्वे प्रशासनाचं करायचं काय? अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानक परिसरात घोषणाबाजी केली। या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। जिसके चलते प्रेशर बढ़ता है, ये तो तमाम जियोग्राफिकल सिचुएशन भी है। मुझे लगता है कि ये आपको पहले से मालूम है ना, उसके ऊपर काम होना चाहिए। अपने पास बहुत अच्छे रेलवे में बहुत अच्छे इंजीनियर्स हैं। आप अगर कश्मीर में जाके ब्रिज बना सकते हो तो ये कौन सी बड़ी बात है? ये तो बहुत छोटी बात है ना। तो इधर आप लोगों की जान जाने की राह देख रहे हो क्या कि 100 लोग मरने के बाद हम ये बनाएंगे? ऐसा कुछ है क्या? मुझे लगता है बहुत इजी चीज़ हो सकती है, लेकिन इन लोगों ने वो सोचा नहीं, उन्होंने इसके बारे में ध्यान नहीं दे रहे जी। तो इसके अभी हम लोग पीछे रखते वो करेंगे। इसके पहले आपने पत्र दिया, मोर्चा लेकर आए हैं, कोई ज्यादा प्रभाव पड़ता नहीं दिख रहा, तो मनसे स्टाइल में समझाने की मैं कोशिश करेंगे। आपको बोलता हूँ हमारा प्रभाव गिरता है। यही सब स्टेशन थे जिसपे फेरी वाले बैठते थे। आज आप स्टेशन पूरे घूमिए, एक भी फेरी वाला आपको दिखेगा नहीं। 8 दिन पहले मैं मोर्चा लेके आया था, थाना स्टेशन 5 नंबर प्लेटफॉर्म में छत ही नहीं था। तो लेडीज लोगों ने मेरे पास तकरार की थी, आज जाके देखिए पूरे प्लेटफॉर्म पे छत डाली गई। तो मनसे का प्रभाव गिरता है। मैं आपको दिखा दूंगा कि जितने भी ये जो प्लेटफॉर्म है इसके ऊपर जितने भी स्टॉल है, ये अगले 8 दिन में मैं निकाल के हमारी आगे की भूमिका है कि मुंबई का खुद का एक रेलवे बोर्ड तैयार हो जाए, क्योंकि मुंबई रेलवे ही पूरे भारत की जितनी भी रेलवे है उसकी अर्थव्यवस्था संभालती है। तो उसके लिए एक अलग सा बोर्ड होना चाहिए, और ये अलग सा बोर्ड तैयार हो जाएगा तो बहुत सारे प्रॉब्लम सॉल्व होंगे। मैं आपको एक बोलता हूँ कि अगर सबसे ज़्यादा गर्दी एसी रेलवे को होती है, अगर हर एक रेलवे में आप 2 एसी के डब्बे दे दें तो ये थोड़ा सा लोड कम हो जाएगा। वो करना चाहिए उन्हें। अभी ये तो हमारे मांग में हम बात करेंगे। 8000 लोगों के केसेस पेंडिंग है जो रेलवे एक्सीडेंट में मरे गए हैं, उनके घर को जो मुआवजा मिलना चाहिए, ऐसे 8000 केसेस पेंडिंग है। पिछले 15 साल में 50,000 के ऊपर लोगों को रेलवे दुर्घटना में मौत, तो उसके जवाबदार कौन है, जिम्मेदार कौन है? जितने लोग बॉर्डर पे, जितने लोग कोई दंगल में नहीं मरे, उतने लोग रेलवे में मरते हैं। मागील काही वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालय सातत्यानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही आहे, मात्र त्याला स्थानिक स्वराज्य संस्था साथ देत नव्हत्या। मात्र यावर्षी पहिल्यांदाच ठाणे आणि कल्याणसारख्या महापालिकांनी 6 महिन्याआधीच कंबर कसली असून मूर्तिकारांना मोफत शाडूची माती आणि विना मोबदला तात्पुरती जागा देण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे वाटपही करण्यास सुरुवात झाली आहे। अशा पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयानं छोट्या मूर्त्यांसाठी पीओपी बंदी हटवून प्रशासनाच्या प्रयत्नांवर एक प्रकारे पाणी फिरवले असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। पीओपीच्या छोट्या गणेश मूर्तींचा प्रश्न संपला तरी पीओपीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नजरा लागल्या आहेत। दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात छोट्या पीओपीच्या मूर्ती बसवण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळालाय। नव्या सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या पीओपी मूर्ती बनवण्यावर, त्यांची व्यावसायिक विक्री करण्यावर कोणतीही बंदी नाही, मात्र त्यांचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच केलं जाईल यावर सर्वांचं एकमत झाले। आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा। अशातच त्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य
राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं जारी केलेत. मुंबई उच्च न्यायालयानं राज्यात लागू केलेल्या पीओपी बंदीला काही मूर्तिकार संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. संपूर्ण राज्यभरात चालणारा उत्सव आणि त्यावर आधारित व्यावसायिकांची संख्या पाहता राज्य सरकारनंही यात नरमाईची भूमिका घेतली आहे. या विषयावर राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा पाठवलेला अहवाल मान्य झाल्याचं काल याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात स्पष्ट केले. त्यानुसार यंदा गणेशोत्सवात छोट्या पीओपी मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जातील या अटींवर त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक मूर्तीवर मागच्या बाजूला लाल रंगाची खून पीओपी ओळख पटवण्याकरिता असणं आणि महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. वार्य करण्यात आले. ठाण्यातील रिद्धी-सिद्धी केमिस्टचे संस्थापक जितेंद्र बाबूलाल जैन हे कित्येक वर्षांपासून समाजसेवेचं कार्य करत आहेत. कोरोना काळात देखील गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नधान्यांचं वाटप तसंच अंध अपंग व्यक्तींना त्यांनी मदतीचा हात दिलाय. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यात जाऊन लहान मुलांना शैक्षणिक तसंच खाऊचं वाटप आणि त्या आदिवासी समाज बांधवांना मदतीचा हात देण्याचं काम जितेंद्र बाबूलाल जैन यांनी केलंय आणि आजही ते करत आहेत. तसंच गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापासून त्यांच्या औषधांपर्यंत सर्वतोपरी ते मदत करतात. सर्वसामान्य नागरिकांना औषधांचा खर्च परवडत नसतो. याच हेतूनं आणि आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जितेंद्र जैन आणि त्यांचे कुटुंबीय गरीब आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात देतात. ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशनलाही जितेंद्र जैन यांनी दिव्यांग व्यक्तींकरिता स्वर्गवासी सुरेश, पन्नालाल, पूनमिया आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्मरणार्थ 3 दुचाकी भेट दिल्या. या दुचाकी संजय फाउंडेशनचे सर्वेसर्वा ठाणे शहराचे आमदार संजय केळकर आणि समाजसेवक जितेंद्र बाबूलाल जैन आणि त्यांच्या पत्नी चित्रलेखा जितेंद्र जैन तसंच गौरव जैन आणि रक्षिता जैन यांच्या उपस्थितीत दुचाकींचं वाटप करण्यात आलं. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस महिला शिपाई सानप यांनाही अपघातामध्ये अपंगत्व आलं होतं. अशा वेळेस त्यांना संजय फाउंडेशन आणि जितेंद्र जैन यांनी दुचाकी देऊन त्यांना स्वबळावर उभं राहण्याची ताकद दिली आहे. तसंच राजू रावळ यांचा दिव्यांग मुलगा ध्रुव रावळ या मुलालाही दुचाकी देऊन एक प्रकारे जितेंद्र जैन आणि संजय फाउंडेशननं मदतीचा हात दिलाय. यामुळे ठाणे शहरात त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे. प्रत्येकी देवाने आपल्याला जेव्हा देण्यासारखं बनवलेलं आहे तर प्रत्येक माणसाने जे आहे आपला जो धर्म आहे की आपल्याला इथे सगळे आपण भाडेकरू आलेलो आहोत, परमनंट कोणीच नाही. त्या पद्धतीने आपल्याला जेवढी आवश्यकता वाटते तेवढा ठेवून उर्वरित तेवढं दान केलं तेवढं उत्पन्न वाढतो आणि एक दुसऱ्यांना सहकार्य मिळतो. तर हीच मी भावना व्यक्त करतो आणि येत्या काळात जे लोक आहेत ते सगळ्यांनी असं एक धर्म करावा, जे सहकार्य करावं, कुठलेही जाती धर्म न बघता त्याला गरज आहे त्यांना मदत करावी अशी प्रार्थना सगळ्यांना विनंती.
मुंबईत घडलेल्या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ICF टीमसोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत मुंबईतील लोकल नॉन-AC गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याबाबत चर्चा झाली. नॉन-AC गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होण्याची प्रमुख समस्या म्हणजे कमी व्हेंटिलेशनमुळे होणारा श्वास गुदमरणं असल्याचे चर्चांती समोर आले. सविस्तर चर्चेनंतर असं ठरवण्यात आलं की नवीन नॉन-AC गाड्या अशा डिझाईन आणि उत्पादित केल्या जातील जिथे 3 डिझाईन बदलांचा वापर करून व्हेंटिलेशनची प्रमुख समस्या सोडवली जाईल. यामध्ये प्रथम दरवाजांना हवेत झोत असतील, दुसरे कायमची ताजी हवा पंप करण्यासाठी छतावरील व्हेंटिलेशन युनिट असतील आणि तिसरं कोचमध्ये वेस्टिब्यूल असतील जेणेकरून प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाऊ शकतील आणि नैसर्गिक पद्धतीनं गर्दी संतुलित करू शकतील. या नव्या डिझाईनची पहिली ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होईल. आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर ती जानेवारी 2026 पर्यंत सेवेत दाखल केली जाईल. मुंबई उपनगरीय सेवांसाठी तयार केल्या जाणाऱ्या 238 AC गाड्यांव्यतिरिक्त या ट्रेन असणार आहेत.